नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे शनिवार 6 तारीख आणि आज बाप्पाचं विसर्जन आहे. आणि आज खरं बाप्पाचं विसर्जन करू नाही वाटत आहे, कारण की 11 दिवस कसे गेले कळालंच नाही बाप्पा आले की असं खूप भारी वाटतं. घर प्रसन्न होतं, असं मस्तपैकी वातावरण एकदम भारी होतं. आणि आज विसर्जन आहे, तर इच्छा तर नाही आहे पण करावं लागेल बाप्पाचं विसर्जन. आणि आता तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडमध्ये, तर मम्मी अथर्वशीर्ष वाचते म्हणून मी इकडं जरा खोलीतून रेकॉर्डिंग करतोय. आणि आता अजून आरती करायची बाप्पाचं विसर्जन तर करू वाटत नाही आहे पण करावं लागेल. बाप्पा किती सुंदर दिसतात, पण किती क्यूट आहेत ना बाप्पा. तर मम्मी आज स्पेशल बाप्पासाठी करते उकडीचे मोदक. त्याला तुम्हाला दाखवतो मम्मी कशी करते. आता तुम्हाला दाखवतो मम्मीने केलेले उकडीचे मोदक. हे बघा किती भारी झाले ना. हे वेगळं, मम्मीने एक वेगळं शेपचं ट्राय केलं आहे. नॉर्मली असं करते मी या शेपचे, यावेळेस हा वाला शेप ट्राय केला. भारी दिसतो ना खूप. आणि मित्रांनो, याचं टेस्ट पण लय भारी लागतं, मला खूप आवडतं आहे. तुम्हाला आवडतं का सांगा नक्की कमेंटमध्ये. आता मी याला खातो. जेवण वगैरे झालं आमचं आता, आणि थोड्या वेळाने जाणार आहे बाप्पाला विसर्जन करायला. आता वाजले 2:30 आणि आम्ही जाणार आहे 3:30ला. आणि जास्त लेट गेलं ना तरी तिथं खूप गर्दी असतं मित्रांनो, खूप म्हणजे खूप. एवढी गर्दी ना तिथं विसर्जन करायला नदीपाशी. आमच्या इथं नदी एक, तिथं जातो आम्ही विसर्जन करायला दरवर्षी. तर आता बघू 3:30ला जाणार आहे आम्ही. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या परत डे 2च्या ब्लॉगमध्ये. तर काल विसर्जन नंतर ब्लॉग केला नाही, कारण की सगळे दादा वगैरे झालते आणि नंतर ब्लॉग करायचं झालं नाही. आणि परत मला खूप थकलो होतो, मी डोकं वगैरे दुखत होतं, म्हणून मी ब्लॉगच केला नाही. म्हटलं डे 2मध्ये कंटिन्यू करू ब्लॉग. आणि आता आज संडे आणि मम्मीनी आत्ताच मी आंघोळ केलं आणि मम्मीने सकाळी आम्हाला काम लावलं आहे डेकोरेशन काढायचं. दीदी इथं काढतीये, तुम्ही पण काढा. काढतो आता कापूस वगैरे सगळं काढलंय खालचं. आता फक्त लाइटिंग आणि वरचं सगळं काढायचंय. तर अशा प्रकारे सगळं डेकोरेशन काढून झालंय. हे वळतंय तिथे थोडे दीदी आणि मम्मी घडी करताय. डेकोरेशन करायला जेवढं वेळ लागतं तेवढं काढायला लागत नाही ना मम्मी? बिलकुल पण नाही, काढायला टाइम लागत नाही. करायला खूप वेळ लागतं पण काढायला लागत नाही. काढायला की किती लागलं 10 मिनिट. 10 मिनिटात अख्खं डेकोरेशन निघून गेलं. तर तुम्ही पण आहे ना, कधी डेकोरेशन करता नाही ना पुढं आमच्यासारखं, समजा खाली कापूस वगैरे लावलं ना, तर लक्षात ठेवा लाईट जास्त चालू नको ठेवा. हे गरम होऊन आहे ना अख्खं काळं झाले. बरं झालं अजून आग वगैरे लागली नाही, ना तर हीट होऊन कापसात आग लागली असते. तर लक्षात ठेवा पुढं कधी पण डेकोरेशन करताना. दूध का घालते आणि घेतलंय मी दूध. आणि आता दूध बरं तापवतो. आणि मला परवाचा आणि कालचं पण ब्लॉग एडिट करायचं आहे, तर ब्लॉग एडिट करत बसतो. पहिले दूध तापून घेऊ.
दूध वगैरे तापून झालं आणि आता मी बसतो फायनली एडिटिंगला. व्हिडिओ एडिट करतो आणि व्लॉग अपलोड करतो. तर मम्मी उठली आणि मम्मीने मला उठल्या उठल्या काम लावलं, चहा बनव. तर आता मी चहा बनवतो मम्मीसाठी आणि माझ्यासाठी. माझा पण जरा घसा दुखतोय आणि सर्दी पण आहे. तर पटापट बनवू चहा. चाय रेडी आहे, या चाय प्यायला. आता चाय पिऊन घेतो मस्तपैकी, म्हणजे सर्दी जरा आणि घसा दुखायचं कमी होईल. मम्मीने दिले मला चॅलेंज की हे लाल दोरी या रुद्राक्षमध्ये घालून दाखव म्हणून. आणि पहिलं चॅलेंज होतं की ह्या रुद्राक्षला होल पाडायचं, तर होल मी पाडलं आहे. आणि आता दुसरं चॅलेंज पण ॲक्सेप्ट करतो. अवघड तर वाटते पण घालून दाखवणार 100%. तर अशा प्रकारे मी चॅलेंज हारलेलो आहे. कारण की बघा इथं किती ट्राय केलं मी सगळीकडं, सुईने वगैरे घुसवायचं ट्राय केलं, पण एवढी जाड दोरी आहे ना, खूप जाड आहे, जातच नाही. आणि सुईने ट्राय केलं तरी जात नाही आहे. तर चॅलेंज तर हारलो आहे मी. आता बघू, रुद्राक्षसाठी दुसरं दोरी आणावं लागेल, कारण की याचं होल खूपच छोटं आहे मित्रांनो बघा. आणि ही दोरी बघा केवढी जाड आहे. आणि याला ट्राय केलं ना बघा असं सुईने, तर असं होलं पडत आहेत पण जात नाही आतमध्ये. आता वाजले 10:30 आणि जेवण वगैरे झालं माझं. आणि आता मी एडिटिंगला बसतो. आजचा आणि कालचा व्हिडिओ एडिट करतो. उद्या सकाळी येऊन जाईल व्हिडिओ. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.